हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 42. तत्र शब्द अर्थ ज्ञान विकल्प संकीर्ण सवितर्का समापत्ती. या सूत्रामध्ये पतंजली आपल्याला समापत्तीची अवस्था याची व्याख्या दाखवतात. तत्र म्हणजे त्या अवस्थेमध्ये, म्हणजे समाधीच्या एका टप्प्यावरती. शब्द म्हणजे ध्वनी, अर्थ म्हणजे वस्तू, ज्ञान म्हणजे त्या वस्तूविषयी मनात होणारे ज्ञान, विकल्प म्हणजे कल्पना, भिन्न भिन्न विचार, मानसिक भेद, संकीर्ण म्हणजे मिळालेली एकत्रित माहिती, सवितर्क म्हणजे तर्कासहित, विचारासहित, विश्लेषणासहित असलेली समापत्तीची अवस्था. बघा, एकत्रित अर्थ असा आहे की ज्या समाधीमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञान हे तिन्ही एकत्रित मिसळलेले असतात आणि त्यात अजूनही तर्क, वितर्क, तर्क, विचार चालू असतात, तिला सवितर्क समापत्ती असे म्हणतात. बघा, उदाहरण, कमळ आहे आणि आपण कमळावरती ध्यान करत आहोत. तर शब्द जो आहे तो कमळ आहे, हा शब्द आहे, फूल आहे. अर्थ काय आहे? प्रत्यक्षात कमळ हे एक फूल आहे. आणि ज्ञान काय आहे? तर ते कमळ सुंदर आहे, पवित्र आहे आणि ते देवदेवतांशी संबंधित आहे. ध्यान करताना हे तिन्ही म्हणजे शब्द, अर्थ आणि ज्ञान हे एकत्रित चालू असतं की नाही? म्हणून मन अजूनही तर्क करते, विचार करत असतं. ते सुंदर आहे, ते पवित्र आहे, ते देवदेवतांशी संबंधित आहे. हीच अवस्था जी आहे ती समापत्ती आहे, पण कशी? सवितर्क समापत्ती आहे. ही अवस्था कशी आहे? ध्यान तर चालू आहे, पण मन मात्र पूर्ण शांत नाही आहे. अजूनही नाव, रूप, माहिती याच्यामध्ये थोडासा गोंधळ सुरू आहे किंवा त्याचं ॲनालिसिस सुरू आहे, विचार सुरू आहे. आणि हीच समाधीची जी अवस्था आहे, सवितर्क समापत्ती, म्हणजे समाधीची अत्यंत सुरुवातीची फंडामेंटल बेसिक अवस्था आहे. जेव्हा साधक ध्यान करतो तेव्हा त्याचं मन शब्दामध्ये अडकलेलं असतं, त्याचं नाव काय आहे, वस्तूमध्ये अडकलेलं असतं, त्याचं रूप कसं आहे, आणि ज्ञान किंवा कल्पनांमध्ये गुंतलेलं असतं. त्यामुळे त्याला अजून तरी निर्विकल्प म्हणजे प्युअर अनुभव मिळत नाही आहे. पण ही अवस्था महत्त्वाची सुद्धा आहे, कारण हिच्यापासूनच पुढे निर्वितर्क समापत्ती, जिथे शब्द, कल्पना, अर्थ नाहीसा होतो ते. मग ही सवितर्क समापत्ती कशी आहे? शब्द, अर्थ, ज्ञान यांचा गोंधळ आहे, विचार सुरू आहेत. ध्यानाची अत्यंत सुरुवातीची फंडामेंटल प्रायमरी स्टेट म्हणजे ही अवस्था आहे, जिथं अजून शुद्ध समाधी मिळालेली नाही. धन्यवाद.